तुझं पोट दाखव बघू जज साहेबांना. पोट दाखव ना. तर नमस्कार मित्रांनो, आज स्वतःच्या जीवनात अजून एक नवीन अनुभव घ्यायचा होता. आज तर काही पण उद्या म्हटलं उमरदार सोबत मला कॉलेज जायचं म्हणजे जायचं. आणि रोजच्या तऱ्हेने माझी 100ची नोट 4 दिवस झाले मोडली अजिबात नाही. सकाळी सकाळी कंडक्टरचं म्हणणं असते चिल्लर हवे नोट नाही. सकाळचे 9 वाजले आणि आता मी पोहोचलो होतो कॉलेजला. माझ्या मित्राला पासाठी मी इकडे तिकडे हुडकत होतो आणि नंतर माहित झालं की सगळे मित्र तर कॅन्टीन मध्ये गेले आणि तिथून नाश्ता वगैरे करून आम्ही निघलो होतो आमच्या क्लास. नंतर झाला जेवणाचा ब्रेक आणि जेवणाचा ब्रेक माझा एवढा फेवरेट आहे ना, कारण आम्ही सर्व एकत्र मिळून जेवतो आणि जेवण झाल्याच्या नंतर यांचं वेगळंच नाटक काहीतरी चालू हो स्त्री आहे ओ कुछ भी कर सकती. नंतर झाली आम्हाला 5 वाजता सुट्टी आणि आमच्या मैत्रिणी गोष्टीत एवढ्या गुंगर आहे की शाहरुख खान आला तरी त्याच्या तोंडातून वाव अजिबात नाही. आणि तिथून आम्ही निघलो थेट कॅफेतनी, कारण आमच्यातल्या ताईचा एका बर्थडे होता आणि आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करून आम्ही निघलो आमच्या दिशेने. आता पुणे शहर म्हटल्यावर काय बोलायचं, अहो इथं माणसं कमी आणि गाड्या जास्त. आता एवढ्या मोठ्या गाड्या आम्ही कधीच नाही पाहिल्या, एवढी दाटन तर आमच्या तिकडे अजिबात राहत. मला तर गाडीवर लय भीती वाटत होती. नंतर आम्ही निघलो त्या जागेवर ज्या जागेवर आम्हाला पोहोचायचं होतं. तिथे गेल्याच्या नंतर आम्ही महत्त्वाच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिलं आणि नंतर आक्रमण करून सरळ आम्ही सगळेजण आतमध्ये घुसलो. पुण्यातली अर्ध्यापेक्षा जास्त जनता तर इथेच उपस्थित होती. तुझं पोट दाखव बघू जज साहेबांना. पोट दाखव ना. आता इथं झालेला शो नाटक वगैरे तर आम्ही पाहिलं. आता आम्ही आमचा फीडबॅक वगैरे दिला आणि आम्ही निघलो आणि अर्ध्या रस्त्यावर जाऊन आमची चर्चा झाली. अरे हो जायचं पण कुठं थांबायचं. इथं महत्वाचा मुद्दा हे होता की पहिले मुली त्यांच्या घरी सुरक्षित पोहोचल्या पाहिजे आणि तिथं सगळ्यांना सांगण्यात आलं की घरी गेल्याच्या नंतर हॉस्टेलवर गेल्याच्या नंतर सर्वांनी पोहोचलो किंवा पोहोचले नक्कीच सांगायचं. तर भेटू नंतरच्या व्लॉग मध्ये. बाय.